बातमी आहे धुळे शहरातून। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बेजार झाला आहे। शासनाने सरसकट कर्जमाफीचे आश्वासन पाळलेले नाही। विविध शासकीय योजनांच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे। अवकाळीमुळे बळीराजाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे। जर शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा उद्धव शिवसेनेने दिला आहे। गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्या नुकसानीची भरपाई पंचनामे त्वरित करून मिळावेत, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळावे, महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे व सरसकट कर्जमाफी द्यावी। शासनाकडून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थी अनेक महिन्यांपासून थकबाकी आहेत, त्यांना त्वरित लाभ देण्यात यावा। शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळावा। शेतकरी बांधवांना विविध योजनांमधून दिले जाणारे अनुदान काही बँका परस्पर त्यांच्या पीक कर्ज खात्यात वळवतात किंवा थेट रोखून ठेवतात। हा प्रकार पूर्णतः अन्यायकारक आहे। खतांची लिंकिंग तसेच अप्रमाणित बियाणे रोखण्यास सरकार अपयशी ठरत आहे। पूर्व मोसमी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे नुकसान झाले। वीज महावितरणच्या गलथान कारभारामुळे 15-15 तास वीज खंडित होते। जळालेले ट्रान्सफॉर्मर लवकर बदलून दिले जात नाही, अशा विविध समस्यांमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे। या समस्या सोडवण्याची मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली। विधानसभेच्या निवडणुकीवेळीस महायुती सरकारने एक घोषणा केली होती की आमचं सरकार निवडून आल्याबरोबर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ आणि 7/12 कोरा करू, पण त्यांनी आपलं वचन पाळलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आज धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही महायुती सरकारच्या विरोधात एक आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनानंतर जरी या सरकारला जाग आली नाही तर या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील। वेळ प्रसंगी आम्ही रास्ता रोको देखील करू, पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे। कारण वीज बिलेचा भुर्दंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो। कांदा मागे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आज कांदा हा पूर्ण सडका झालेला आहे, तर त्याची सुद्धा सरकारने भरपाई द्यावी अशी आम्ही अनेक मागण्या। आपली बातमी आपल्या हातात। चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या